हॅलो हे पहा मायबाप रसिको सतीश किंजलकर हौशी नमन मंडल गोलवली कलाकार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच अनिल भडवलकर यांच्याकडून 200 रुपये आले। बालाराम बोंबले 200 रुपये, आर्यन बेकत 200 रुपये, महेंद्र आदावडे निर्बाळे निर्मलवाडी 100 रुपये, सोनाली वाघरे 500 रुपये, तसेच आई रामवर्धनी नाट्य नमन मंडल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच हरिचंद्र धाडवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच कार्तिक मांजरेकर यांच्याकडून 120 रुपये आले। तसेच जय मल्हार गोविंदा पथक सार्वजनिक गौरव कदम यांच्याकडून 100 रुपये, श्रेया आणि श्रेयस महेंद्र आदावडे यांच्याकडून 200 रुपये, जिया आणि मयंक जयेंद्र आदावडे यांच्याकडून 200 रुपये आले। बालकृष्ण गोलकर यांच्याकडून 100 रुपये आले। तसेच कुमारी लावण्या बांबरकर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्याकडून 100 रुपये आले। तर या सर्व बक्षिसाचे पुन्हा एकदा आभार मानून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हॅलो हॅलो आई रामवर्धनी नमन नाट्य मंडळ मुंबई यांच्याकडून गौरवणीसाठी 501 रुपयाचं बहरदार पारितोषिक। तसेच जयेश भुवड, पूर्वी निंबारे, भारती पड्याल आणि अमर जाधव यांचं सर्वांचं श्रीराम प्रभू नमन नाट्य मंडळ सदस्य ऋणी आहेत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हॅलो हे पहा सतीश बेकत यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर श्रीराम प्रभू नमन नाट्य मंडळ त्याचे सदस्य ऋणी आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसेच आर्या यश आर्यन कृष्णा अभय यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच बालकृष्ण गोवळकर वेलसाई कुपवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। यासाठी श्रीराम प्रभू नमन नाट्य मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नाही सेनापती स्वतःच्या वडिलांचा खून करतात नाही। हे सगळं खोटं आहे। खोटं बोलत आहेस अजूनपर्यंत तुला शांती देत आहे। काय ते खरं सांग। सुस्वागतम सुस्वागतम श्री राम प्रभू नमन नाट्य मंडळ श्री राम प्रभू नमन नाट्य मंडळ रामोली कसबाई तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तुफान विनोदी कारभारी धोरणी नृत्य
मला जेवणात पण आहे रे. हे बो अक्षय, हे बघ हे गावची मंडळी जेवली नाहीत बघ भाऊ, आता जेवायचेच पहिला नेऊन. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्ही बोललात तर मजा येईल कार्यक्रमाला. अरे दादा ये, हा काय तो कर. झोप आली की काय सगळ्यांना? हा जागे आहात ना? एकतर तुम्ही तरी बोला, नाही तर मला तरी बोलू दे. बरं तुम्ही आज का जमलं तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे का? नाही माहिती? ठीक आहे, बरं सांगतो ते पण. हा जो कार्यक्रम आयोजित केलाय ते आमचे छोटे बंधू चिरंजीव प्रथमेश आणि चिचौका दर्शना यांचा शुभविवाह संपन्न पडला इथे, आणि त्यांच्या या लग्नाच्या निमित्ताने तुमचा करमणुकीचा कार्यक्रम म्हणून हा आपला नमनचा कार्यक्रम आहे. प्ले कर, प्ले कर. जसं तुमचं आतापर्यंत मनोरंजन झालेलं आहे तसं देखील याही पुढे होणार आहे. फक्त एवढंच करा, ज्या तुम्ही सीटवरती बसला किंवा बसला आहात तिथून उठून जाऊ नका. का सांगा माहिती आहे काय? जर इथून उठलात तर तुम्ही फसाल, आणि जर बसलात तर हसाल. बरं जाऊ दे चला. दुटीवरती आलोय तर खरं, पण माझा मित्र तुम्हाला दिसला का हो? दिसला काय? बघ जरा पहिल्यांदा आवाज म्हणून घेतो. काळू, अरे काळू, अरे काय रे काय? अरे करतोस का पाठी मग? अरे थांब मेला, हाय मोठी गंमत हाय, गंमत हाय. अरे कसली रे? अरे ऐक बघ. ये तर. अरे कार गड्या, अरे कार गड्या, गंमत ही झाली, माझी काळी कोंबडी बाळंत झाली. अरे कार गड्या, गंमत झाली, माझी काळी कोंबडी बाळंत झाली. कार गड्या, गंमत झाली, माझी काळी कोंबडी बाळंत झाली.
काय रे दादा? काय हा काय ते नवीन काढला नाही अरे बेला आपण नवीन कुठून काढला रे? काय झालं? हा. पोरं हे, ते पोरांनी ह्याला काय भारता काही शिकवू नका. काय झालं? हा आता तोंडात घेऊनच बोलता. बोल. काय झालं? एवढं लवकर कसं काय आलं माझ्या आधी? अरे काय सांगू तुला? काय झालं? आता भाऊ आज आपल्या ड्युटीवरती जायचं आहे. जायचंच आहे. ड्युटी जायचं आहे. हा. पहिला दिवस आहे. अरे पहिला दिवस असणार. जायलाच पाहिजे. हा. सकाळी उठलं लवकर. आणि काय केलंस? बायकोला म्हटलं का माहिती काय? काय म्हटलं? अगं ये बायको, अगं ए बायको कुठं जायलं? मला गरम गरम चहा दे. गरम गरम मग तोंडात वाचलं का काय? अरे येडे ऐक तर, हा गरम गरम चहा दे. गरम गरम चहा दे. मला ड्युटीवरती जायचं आहे. कुठं जायचंय? ड्युटीवरती जायचं आहे. म्हणजे कामावर यायचं होतं तुला. कामावरती यायचं आहे. तुला काय झालं रे? बायको उठली. एवढ्यात आवाज उठली काय? अरे बाबा बायको उठली. बायको उठली. आणि मला काय म्हणते माहिती काय? काय म्हटली? सर्व मी फ्रेश वगैरे झालो. सर्व फ्रेश झाला. सगळी कामं उरकली. सगळी कामं उरकली. ही. हो सगळी उरकली. सगळी उरकली. सगळी उरकली. पुढं काय म्हटली रे? आता बायको म्हटलं चहा दे. चाय दे. बायको म्हटलं चहा दे. हा चाय दे. बायको किचन मध्ये आवाज येते. कशी देते? हा घ्या चहा. हा घ्या चहा. हा घ्या चहा. यातला नेमकी पाहिजे काय होतं तुला? हा घ्या पाहिजे का चहा पाहिजे होता? बायकोला म्हटलं तुम्हाला चहा मागितलं. हा म्हणजे हा घ्या चहा. हा घ्या चहा. बायको तुला म्हणतो हा घ्या चहा ठेव तिथं. आणि मी तसा आलो नाही ड्युटीवर. अरे बायकोने एवढा हाग्याच्या केला तो तिथेच ठेवला. नाहीतर काय? अरे मी याला काय याला ऐकतेस का तू? हा बायकोचा हाग्याच्या तिथेच ठेवला आणि हा तुझी वाला. हा तर तू सांग मला हा घ्या चहा मध्ये काय वाटलं? आता मला काय माहिती? तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडे. हा बरं मी काय म्हणतोय, काय म्हणतोस रे? आपला लाडका भाऊ अरे हो सोबत कुठं आहे तो कोपऱ्यात? सोबत वहिनीने नो काय म्हणता? हा बिर्याणी पाहिजे गावाला ते सांगता मी. उद्याच येतोय. उद्या येतं काय? उद्याच येतोय. उद्याच येतोय. हा पुढचं काय रे? मग तुला अक्षय तुझ्या पुढच्या भावी आयुष्याला पुढच्या वाटचालीसाठी तुला लाख लाख शुभेच्छा. बरं ते जाऊ दे. हा काय रे? मी काय म्हणतोय, हा जरा ड्युटीवर पहिल्यांदा झालेला आहे. काय ड्युटीवर पण पहिल्यांदा झालेला अरे आहे. मेरा पहिला दिवस आहे आजचा. पहिलाच दिवस आहे. हा मग जरा करमणूक करतो रे. करमणूक करमणूक तू कर. मी करू. हा कर. हाय झुमका, हाय झुमका वाली पोर नदी तडील वाली पोर नदी तडील मी काय म्हणतो, अरे सेनापती याची वेळ झाली. पाणी ठेवूया. तू जागता ठेव. मी पण जागताच ठेवता. नाही काय तू जागता ठेव. हा आणि तू काय करणार रे? मी उठवता ठेवता. तू उठवता ठेवता. एवढं का? हा ठीक आहे ठीक आहे. एवढे
दिवस आणि दिवसाची रात्र एक केली असावी. होय, गेली 20 वर्ष राज्यामध्ये रक्ताचं पाणी करून सह्याद्रीच्या कडे कपारीतून रक्ताचं पाणी पाणी करून हे राज्य सांभाळलं. होय, या चंद्रसेन नगरीतला राज्यातला शूर सेनापती म्हणतात मला. परंतु होय, आपल्या राजदरबारी असणारे लाडके बोलके राजसेवक आपल्या पहारेकरी कोणत्या तऱ्हेने या राज्याचा पहारा करत आहेत ते पाहिलंच पाहिजे. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? तिकडे आहे, इकडे आहे. अरे आपला पहारा कसा काय चाललेला आहे? पाडा, अरे माझा पाडा, माझा पाडा, माझा पाडा ठेवलाय बांधून, तुमची पाडी लावा सोडून. माझा पाडा ठेवलाय बांधून, तुमची पाडी लावा सोडून. माझा पाडा ठेवलाय बांधून, तुमची पाडी लावा सोडून. पाडा ठेवलाय बांधून, तुमची पाडी लावा सोडून. काय म्हटलं? अरे पाडा नाही, पहारा. पहारा होय. राजदरबारी ठेवला जाणारा. समजलं? पारा, होय, पारा, होय, पारा. होय. महाराजाला खाली करतो वाकून आणि वर मारतो ठोकून. नमस्कार नाही म्हटलं मी. म्हटलं पहारा. अरे होय, गुलाबाच्या कळीप्रमाणे ठीक आहे. मी आता आलो ना, होय. ह्यांचा घेतला पाहिजे ना. घेतला पाहिजे. आशीर्वाद. अरे होय, मी तेच सांगत होतो. मी तेच म्हणत होतो. आपला राजदरबारी आहे. हॅलो हे पहा, मायबाप रसिक हो, पियुष संदेश ठके यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच श्री गणेश भजनी मंडळ बेलसई कांबेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, लक्ष्मण मोरे, राजू फके, चित्तू फके, अजित कोटारे, समाधान तांदले, अविनाश तांदले याचकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी रामनगर मंडळ त्यांचे शतशारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे मी काय म्हटलं? आपल्या राजदरबारी आलेल्या राजांसमोर आपल्या राज्याची काही होय, होय. मी घेत आहे का? महाराजांच्या पाया लागू, महाराजांच्या पाया लागू. अरे पाया लागू म्हणजे पाया कुठून असं बोलतो. होय, त्यांच्या अंगावर चौथावणी केलं. महाराजांच्या काला कुत्रा चावसाचं काम माहिती. महाराजांच्या म्हणजे मी काम असो काय म्हणाला? काय म्हणाला तो? हे काय म्हणलं तू? तुला दाखला काय नालायक साला कान पडून घ्यायची. कोणाला 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 तुला मी महाराजांच्या चरणी आहे. कुठे माझ्या झपायचं नाही आता. माझे काम असो आशीर्वाद असो. खाण्याच्या गुड्या कल्याण असो. अरे महाराजांच्या चरणी हो प्रणाम असो. मी काय म्हणतो? बरेच दिवसानं आलो आहे. होय. मी काय म्हणतो? अहो, मी काय म्हणतो? बोला. तुमच्या गोट्यांचं ऑपरेशन केलं होतं ना, ते आता बरेच काय? काय चाललंय? काय म्हणतो तुम्ही? होय. मी काय म्हणतो? अरे बघ. अहो तुमचा तो बारका बारका दुबई लागतो ना गोट्या. होय. त्याचं ऑपरेशन केलं तुला तर बरं आहे काय? हा बरं आहे ना. हा बरं आहे ना? तुला कुठल्या गोट्यामध्ये आठवले या? म्हणायचं बा त्याच्यावरती आहे. काय म्हणू मी? ते सांगितलं तुमच्या ठीक आहे. रसक
संगती हो संगती नाही ती, याच्या संगती नाही ती संगती. संगती झाली ती संगती म्हणजे अरे काय म्हणायचं नक्की संत संत येऊन गेले संत येऊन गेले. संत संगतीने येऊन गेले अरे मग त्याला संत राज दरबारी काय म्हणून गेले संत म्हणाले काय म्हणाले? काय म्हणाले संत काय माहिती? त्याला माहिती आहे. काय म्हणून गेले हा सगळा फोटो मला मी काय म्हणालाय? संत म्हणाले मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए अरे उसके लिए मेरे लिए नहीं. राज दरबारी संत आले होते आणि संतांच्या समोर कोणती आली होती होय, संती. अरे संतांच्या संतीला कोणती आली होती हो, मी काय म्हणते याला भात जोडायला येताव काय? जोडाला मेला अरे, एका फटक्यात दाना सगळं आहे ना. काय का? अरे पुढे बोला मुन्नी काय बोलली काय बोलले? पहिले अभंग लिहितो. हा चालू करा चालू करू. होय पहिले काय म्हटली माहितीये का? ओ शेठ मला बघू द्या तुमचा दे. मला बघू दे तुमचा देश अहो हिता तिता चर्चा तुमची हो झाली. ओ शेठ याने गेट बघितलं नाही. अरे राज दरबारी संत संगत येऊन गेले आणि हे असे फालतू नजरेला गेले. का माझी चोपडी होती ना होय. पान पराटला म्हणून असं झालंय. अरे मग संतांच्या पद्धतीने चांगलं वाटेल ते बोला बोल ना. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल अरे असं काहीतरी बोला जेणेकरून आपला राज दरबार पहाटे पहाटे देवांच्या अभंगाने नामस्मरणाने आनंदाने चालेल. होय मी काय म्हणतो तो इथं बसा. होय म्हणू का म्हणू पुढचं म्हणू. अरे चालू करा मी काय म्हणते की पुढे जाऊ का? कारण पुढे याला मावशी करायला कसं करणार? चालू करा म्हणतात अभंगवाडी अभंगवाडी चालू करा. काय म्हणाले संत पुढचं म्हणताय कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सखाराम ओ श्रीनाथदेव. श्रीनाथदेव. मला तर पूर्ण इंडियामध्ये घेणार म्हणजे कसले कॅच अरे समजलं? आता मी काय ऐकतोय काय? अहो, आता सकाराम कोणी मानव नुसता खरा. होय होय हा. अरे पण श्रीनाथदेव तुकाराम. चालू करा हा मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी. मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी. मुन्नी बदनाम झाली darling तुझ्यासाठी. मुन्नी बदनाम झाली darling तुझ्यासाठी. डार्लिंग श्रीनाथदेव आले होते संत तुकाराम आले होते
मुंडी कुठं आली ऐका ना ऐका चला मी नाचला नव्हता ना म्हणून मध्ये हा मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी बदनाम झाली डार्लिंग मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मी झंडू बाम झाली डार्लिंग तुझ्यासाठी मुन्नी बाम झाली डार्लिंग लागलीस आज मला गोडिया भंगाची लागलीस आज मला गोडिया भंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची पांडुरंगाच्या नामस्मरणे आनंद स्मरणीय होऊन चाललंय. बोल महाराज. बोला महाराज. बोला. बऱ्याच माणसाचा प्रश्न अडकलेला ते विचारून घेऊ काय. बोला. यांचा आबा मला आता आठवलाय. मी काय म्हटलं हा पुढे पुढे बोला. तुमचं चालताना हलतं काय हो चालताना चालताना चालता तेव्हा तुमचा लेखाचा नाडा हलतो काय आणि होय पुढे बोलायचा. मी काय म्हणतो काय बोला. तुमचा पोपट खोपणीच खातो काय काय म्हणत आहेस. त्यांचा पोपट गाजराचा शौकीन आहे माहिती पोपट पेरू खात असतो. अरे वा तुमच्या पोपटाच्या नादात त्याचा पेरू चिमटवून टाकला त्याचा काय आनंद जेव्हा होय आणि कोण येतात या शूरसेनापतीला आज्ञा द्या. लगेच येतोच तर आम्ही याच तर तुम्ही हो थांबा असं नाही म्हणायचं काय म्हणायचं माहितीये काय राजसेवक येतो आम्ही राजसेवक हा येतो आम्ही असं नाही म्हणायचं मग काय चालू पडा काय म्हणायचं तरी काय बोल. कोणी कोणाचं राजसेवक
कुस्कुर पाठ लागला का? गेला? काय हा आता महाराज येऊन गेलेत. हो रे अरे वय अक्षय, हे अक्षय, अक्षय नंतर बोल, नंतर बोल. अरे भाऊ वारातीला काय फटाका वाजवलं होतंस का नव्हतं? हा तेव्हा जे फटाका वाजताय तरी शिकणं वाचताय आता आमच्या मागणा. बरं मी काय म्हणतोय, हा तू आतल्या पाऱ्यावर जा, मी बाहेरच्या पाऱ्यावर जातो. बाहेर जातोस? हो ठीक आहे चल मग. चल लगेच. राजकुमार जय, आज बाबा जाऊ 10 वर्ष पूर्ण झाली. होय दादा, तू बोलतोयस ते खरं आहे. आणि आपल्या सेनापतीने व्यवस्थित कारभार सांभाळला आहे. होय, यात तुला कोणतीही शंका नाही ना? नाही ना. ठीक आहे, आपण विश्रांतीसाठी मागे जाऊया. राजसेवक, बोला महाराज. वारा कोणत्या पद्धतीने चालला आहे? महाराज बारा अगदी गुलाबाच्या फुलावर चाललेला आहे. यात कोणती शंका तर नाही ना? नाही, अजिबात नाही. ठीक आहे, येतोच मी. वारा व्यवस्थित ठेवा. नक्की. अरे काळो, काळो, अरे काळो, अरे तो फटाका वाजला का काय? थोडे जोरात फटाका वाजलाय. हा? कशाला? हा? हे तुमचा फटाका वाजवतो, या इकडे या. हा? तुला सुपारी कमी पडली का काय? इकडे मागा बघ, मागा बघ, खाली काय बघतो? अरे काळो, अरे झोपला का काय? हा काम लावतोय. हा सुचलाय. तुम्ही बघून आलो का काय? हा? माझी काली कोंबडी कुणी नेला? तुझी काली कोंबडी आरू नाट्या नेला. माझ्या काल्या कोंबडीला नाट्यांच्या हळद उतरणीला कापा.
काय करत आहात? ह्या बाया कुठं आल्या त्या पहिल्या बाजूला? अरे काय झालं? तुम्ही बघा काय झालं. तू काय करत आहात? मी त्याला उठवलं प्रयत्न केला. होय. त्याला विचार. काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? मला किलो कुत्र्याचा मटण पाहिजे. अरे बाया, कुत्र्याचं मटण मग कुत्र्याचं मटण खातात. होय. अजून काय पाहिजे? अजून तुम्हाला काय पाहिजे? कुत्र्याचं मटण ह्या कालेच्या तोंडात ना पाहिजे. अरे काय म्हणाला त्या? आणि तो कुत्र्याचा मटण. अरे बोल. तो कुत्र्याचं मटण तुमच्या तोंडातून आलं पाहिजे. अरे उठाव म्हटलं. एक फटका दे. चंद्रनगरीच्या राज्यात अरे बघ क्रांतिकारी करतो. अरे काय चालवतं? काय चालवतं? असं हळद करतो. मी हळद होता. अरे लगेच या. होय लगेच या लगेच. हॅलो मी आपल्या
हॅलो, हे पहा मायबाप रसिको, साहिल कलवणकर यांकडून 100 रुपये आले. तनिष्का रुपेश देवळे यांकडून 100 रुपये आले. चेतन चंद्रकांत धाडवे यांचे चिरंजीव देवांश यांकडून 200 रुपये आले. तसेच शुभम कमलेश गणेश आशिष निर्मल यांकडून 200 रुपये आले. तरी रामनगर मंडळ यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी राजकन्या आहे. तारा कसा चालला आहे? माझी महाराष्ट्रात आले होते त्या वीरांना भेटली ना तारा कसा चाललाय? बारा एकदम गुलाबचे फुलं. कोण येतास मला कळीत करा. हो लगेच येतेस मी. याच तुम्ही. जरा पारा करू पण दम लागला. जरा विश्रांती घेऊ का? विश्रांती घेतोय. कुठे घेतोय? राज मला हो पण माझा अरे अरे नाऱ्या, आतापर्यंत झालेल्या या कार्यक्रमासाठी टोनी पॅकर्स यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यानंतर सुरेश खेराडे मुक्काम पोस्ट सोनगाव तालुका खेड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यानंतर आजच्या या 23 तारखेच्या निमित्तानं ज्यांचा आज वाढदिवस आहे ते म्हणजे खेडचे रहिवासी चेतन चंद्रकांत धाडवे यांना आमच्या नमन कलाकारांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचे चिरंजीव देवांश चेतन धाडवे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यानंतर नीरज बेकर गाव नोचरी संगमेश्वर पूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्रीराम प्रभू नमन नाट्य मंडळ काडवली गजवाडी तालुका खेड त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे लाभावे वाढदिवस आहे रे. वाढदिवस कोणाचा आहे रे? चेतन दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लाभावे दीर्घायू, लाभावे दीर्घायू. आओ चेतन दादा, हॅपी बर्थडे टू यू. चेतन दादा, हॅपी बर्थडे टू यू. पण मी आधीच सांगतोय जायचं आहे. आता खातेच का लावून देतो तुझा तू बघ. ती माझी जबाबदारी नाही, आधीच सांगून ठेवतोय. कुक करेन तर उप करीन. एकदा उठलास तर ठीक, आता गेलास काशी कर. ठीक आहे.
आहेस ना आहेस ना असं होतं. या श्रीराम प्रभू नमन नाट्य मंडळाचे निर्माते कुमार किरण धाडवे यांच्यासाठी एक फरमाईश आहे की संजय आगरे आज तारीख लागलेली आहे 24 तारीख, तर त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर गीत झालं पाहिजे. नाव आहे संजय आगरे. ठीक आहे संजय आगरे साहेब, आपली ही फरमाईश या एंट्री नंतर नक्की पूर्ण होईल. काय करणार? गेली 20 वर्ष रक्ताचं पाणी करून त्या सह्याद्रीच्या कडे कबरीतून होय रक्ताचं पाणी करून या राज्य सांभाळलं आहे. आणि या राजाची राजगादी हा सेनापती घेतल्याशिवाय राहणार नाही. मला दिसत आहे. अरे पण तुझ्या संघाचा सवंगडी कुठे आहे? टाकीचं पाणी संपलंय. टाकीचं पाणी संपलंय. हो आणि वसाडा बोलला आता इथं कुठं भेटायचं नाही. त्या मुंबईच्या गटारात गेला आणायला. काय करता तुम्हाला? आणि त्याला म्हणा राज दरबारी चतुर सिंग सेनापती आले आहेत आणि तुम्हाला बोलावा केला आहे. कुठं आला माहितीये काय? आता सुधारला माझ्या ह्याच्या का बघा अरे ह्या साईडने ठीक आहे. तिकडे गेलं जरा इकडे ये. त्याला परत तिकडे गेलं त्याला परत इकडे गेलं. आता बरोबर आहे. माझ्या ह्याच्या का बघा होय कसं काय होय ह्याच्या का पोटाकडे पोटा का इकडे जातंय मला. होय आता बघा हा दिसतोय होय दिसतोय दिसत आहे. दिसतोय काय चालू आहे? काय चालू आहे? काय चालू आहे? ह्याच्यात तेल लिपतोय माझा. अरे दाखव म्हटलं ना. दाखव आता बघ. होय होय दोघांच्या मिर्यावाड्यांत काशी करा माझा काय. हरामखोर गेली 20 वर्ष या राजाचे चंद्रसेन जाऊन ही राजगादी सुनी वाटत आहे. राजे राजे अहो राजे ही राजगादी राजे तुमच्या विना सुनी वाटत आहे. राजे आणि हरामखोर हरामखोर या राजगादीवरती कुशल झोपा काढत आहे आणि त्या राजांच्या राजगादीवरती कदापि शक्य होणार नाही. जनसमुदाय या हरामखोराचा आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. हरामखोर राजगादीवरती कुशल झोपा काढत आहे. अरे कुत्री काही हरकत नाही. हात पाहिजे हाड कर हाड. महाराजांच्या चरणी
महाराजांच्या चरणी सतत प्रणाम असो, आशीर्वाद असो. रामखोर राजगादीवरती बसून म्हणतो आशीर्वाद असो, काहीच हरकत नाही. एक मिया दिवागावमधून एक शेतकरी आलाय हो, आणि हा शेतकरी आपल्या राज दरबारी न्याय मागण्यासाठी आलाय. तर महाराज, या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळेल का? जरूर. जरूर. आमचं कसा खजूर सुचवतायत काहीच हरकत नाही महाराज. या गरीब शेतकऱ्याची बायको चोराने नेली, तर महाराज त्या गरीब शेतकऱ्यानं काय करावं? अरे एवढंच ना, त्याला दुसऱ्याची न्यायाला सांग. कोण म्हणे राजगादीवरती बसून दुसऱ्याची न्यायाला सांग? अहो महाराज, तोही दुसरा या दिवा गावातील एक गरीब शेतकरी आहे हो. मग त्या दुसऱ्याने काय करावं? अरे त्याला तिसऱ्याची न्यायाला सांग. खराब कर म्हणे पहिल्याला म्हणे दुसऱ्याची न्यायाला सांग, दुसऱ्याला म्हणे तिसऱ्याची न्यायाला सांग. अहो महाराज, तोही तिसरा गरीब शेतकरी आहे हो, अत्यंत गरीब आहे. त्याने काय करावं? तुला एवढं जर फुलफुला येत असेल ना, तर तुझी द्या उलटा. खाली एवढी कमकम असेल तर स्वतःची द्यावी. काय म्हणत आहे? अरे स्वतःची द्यावी. कोणाजवळ बोलत आहे? काय बोललो? काय बोललास? मला कोण आला की निसता अरे मी तुला कुई केला घालण्या गेला वर गेला काय बोलतो आणि काय ठो? राजसेवक हा प्रताप या राजगादीवर बसण्याचं कारण? अहो महाराज, मला सांगा. होय आपला महाराज आऊन आज जवळजवळ 20 वर्ष झाली. होय 20 वर्ष झालेले आणि आहे. त्यांच्या जाण्याने होय या सिंहासनावरती अद्याप कोणी बसलेला नाहीये. होय आणि समजा जर तुम्ही जाऊन बसलात होय आणि जर खाली पोचला होय तर मग तुमचा हा जातील नाही. बरोबर. म्हणजे आमचा अपमान तो आमचा आमचा अपमान तो आमचा अपमान. म्हणजे तसे तुम्ही हुशार आहात. हो राजसेवक तुमची बहीण ती आमची बहीण होय आपली बहीण. तुमचे भाऊ होय त्या आपले भाऊ. होय तुमची आई त्या आपली आई. होय. आणि तुमची बायको ती त्याची बायको. जर राजदरबारी राजकुमार जय, राजकुमार विजय आणि या राजाची राजकन्या या सर्वांना राजदरबारी बोलावले म्हणून सांगा. बघ तरी पण त्याला आडवा झाला. काय हा महाराजांचा थाट, काय आमच्या महाराजांचा थाट. महाराजांना बसायला काय चंदनाचा पाठ. मोरे ना. अरे आलोच. हा पुढचा काय काय हा महाराजांचा थाट, महाराजांना बसायला काय रे चंदनाचा पाठ. चंदनाचा पाठ. महाराजांना जेवायला जेवायला काय सोन्याचा ताट. अरे सोन्याचं ताट. आणि महाराजांना पाणी पियाला पाणी प्यायला काय रे चिंपा.
राजकुमार विजय आणि या राजाची राजकन्या आणली होय. सेनापती सेनापती बोलवण्याचे कारण तरी कोणतं? अरे राजकुमार जय आणि राजकुमार विजय राजकन्या तुम्हा सर्वांना बोलवण्याचं कारण म्हणजे एकच. हे कोणतं? होय अरे राजकुमार जय गेली 20 वर्ष या चंद्रसेन नगरीची आपली राजगादी सुनी सुनी वाटत आहे रे. होय सेनापती तुम्ही बोलत आहात ते खरं आहे. होय तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या पिताजी नंतर राजकुमार विजय आणि जय आपल्या दोघांमध्ये कोणाचं तरी राज्याभिषेक झालंच पाहिजे. विजय आम्ही बोलत आहोत ते अगदी बरोबर आहे ना? सेनापती तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे. होय राजकुमार जय बोला सेनापती. माझं पण तेच मत आहे. तुम्ही बोलत आहात तेच योग्य आहे. ठीक आहे तर राजकुमार जय या राजाचा मोठा भाऊ तुझा विजय आहे. होय तर माझं असं मत आहे की या विजयाचा आपण राज्याभिषेक करून घेऊया. करूया की? ठीक आहे राजकन्या चला आपण राज्याभिषेकाची तयारी करूया. चला तर मी काय म्हणतो काय तू ह्यांचा नीट ऑब्झर्वेशन लावतो. ह्यांचा नीट निरीक्षण मी काय म्हणतोय ह्यांचं एकच घालतो काय हा एकच आलतो काय? अरे म्हणजे दुसरा आपण हल्ला पाहिजे काय? बरोबर आहे. अरे बघ अहो तर दुसरा हल्ला सुद्धा आम्हाला दिसला असता ना. हा जरा कॅमेरा कुठे गेला? पाठच्या गेट वरती जाऊन पारा ठेवा. ए मी काय म्हणतोय अरे फू बाई फू हो गाडी फू जमलंच काही माझ्या गोविंदा तुला अहो वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी वाटीवर वाटी खोबऱ्याची वाटी तिकडून आली झोडी आली घालायची घोडी आता फुगडी. झालं तुमचं तुझी पोती बस झाली आता. पाठच्या गेट वरती जाऊन पारा ठेवा. हे मी काय म्हणतो काय तू पाठच्या जा मी मागच्या जातो. मी पाठच्या जाव मी मागच्या जातो. पाठच्या होतो मी काय म्हणतो त्याचा रे पण जा पटकन. नाही हा अपमान सहन होत नाही. सुंटी वाचून कोकला गायब हे कदापि शक्य होणार नाही. नाही काय करणार? अहो गेली 20 वर्ष या रक्ताचं पाणी करून हे राज्य सांभाळलं आणि आराम को नादान काढते स्वतःच राज्याभिषेक करतायत.
नाही, सुट्टी वाचून कोकळा गायब नाही, कदापि शक्य होणार नाही. जातो आणि ही राजगादी माझ्या स्वाधीन करतो. मग माझ्या मार्गातून एक एक काटा, प्रथम त्या विजय हरामखोराचा काटा काढतो, नंतर राहिला तो जय. त्याचा काटा काढण्यास फारसा वेळ लागणार नाही. होय, नंतर मग ती कलावती, तिला का प्रेमाचे गीत सुनावले की ती माझी या राजाची राणी होणार. माझी पट्टराणी केल्याशिवाय या राजकन्याला सोडणार नाही आणि राज दरबार सहजासहजी माझ्या हातून जाऊ देणार नाही. जातो आणि माझ्या मार्गातून एक एक काटा दूर करतो. रवींद्र स्मृती बिल्डिंग, तालुका संगमेश्वर, गाव कडवई. रमेश कांबळे यांच्याकडून ढोलकीपट्टू सोहम आमरे यांसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ढोलकीपट्टूने थोडं बहुत माझ्यासाठी सोलो परफॉर्मन्स करायचा आहे. जशी आपल्या आज्ञा. होय, सेनापती, आम्हाला बोलवण्याचं कारण तरी कोणतं? अरे राजकुमार विजय, तुला बोलवण्याचं कारण फक्त एकच आहे. कोणतं कारण आहे असं? विजय, अरे हे कारण कसं सांगायचं आणि कोणत्या तोंडाने सांगायचं असं मला विचार पडला आहे. असं काय झालं सेनापती? तुम्ही सांगू शकत नाही मला? होय, अरे कसं सांगू, मला विचार पडला आहे. सांगा मला. परंतु त्याआधी जे काही मी तुला सांगेन हे आपल्या दोघांमध्ये राहिलं पाहिजे. होय सेनापती, असं मला वचन दे. हे काय वचन? ठीक आहे, मला वाटतं जर
का मी तुम्हाला सांगितलं तर पायाखालची माती सरकल्यासारखी वाटेल. असं झालं तरी काय सेनापती? होय, म्हणून मला विचार पडला आहे विजय, आपल्या राजदरबारी असणारा आपला भाऊ जय आणि आपली बहीण राजकन्या या दोघांमध्ये आपल्या राजदरबारी काहीतरी विपरीत घडलं आहे. काय बोलताय सेनापती? हे साप खोट आहे. होय, विजय, मला वाटलं होतं की तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. तुम्ही काहीतरी खोटं बोलताय. नाही, तुला जर खरं बघायचं असेल प्रत्यक्ष डोळ्याने दाखवलं जाईल. ठीक आहे बघ सेनापती. ठीक आहे, चल तर चला. आपल्या राजदरबारी आणि आपला भाऊ या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध चालू आहे. ठीक आहे सेनापती, मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत मला काही विश्वास बसणार नाही. ठीक आहे, चला आता दाखवतो. चला. दादा, आज बोल काय ताई. आहे तुला माहित आहे का रे? काय आहे का नाही? अरे दादा, आज तर नारळी पौर्णिमा आहे. होय, चल तुला मी राखी बांधते. चल. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊ बहिणीची वेडी माया, वेडी माया, वेडा बहिणीची वेडी माया, वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊ राया, वेडा बहिणीची वेडी माया, वेडा बहिणीची वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळे ते भाऊ राया, वेडा बहिणीची वेडी माया, वेडी माया, वेडा बहिणीची वेडी माया, वेडी माया. मैदान, तुम्हाला सांगितलं ना प्रत्यक्ष डोळ्याने पाहायचं आहे. तरी सुद्धा मला अजूनही विश्वास बसत नाही सेनापती. नाही, राजकुमार विजय या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध आहे. नाही नाही, हे साप खोट आहे. ठीक आहे, तुम्हाला असं खोटं वाटत असेल तर राजकुमार जय आणि राजकन्याला दरबारी बोलवा. ठीक आहे सेनापती. हा बोला महाराज. राजकुमार जयला आणि राजकुमारीला दरबारात हजर करा. होय. जा लवकर. काय बोलतो मला माहिती आहे का नाही? काय बोलतो अरे काय होतंय तुला? चालू पाटील गेला. आवाज म्हणावं याला. मी पण म्हणावं की तिकडे जातो. जात नाही, असं येतं मुशीत पिशे दाबून ठेवतोय तो. हा, अरे दादा, बोलवण्याचं कारण तरी कोणतं? अरे जय, तुला बोलावण्याचे एवढेच कारण आहे की राजकुमार आणि तुमचं कोणता संबंध आहे? अरे तिचं आणि माझ्या बहीण भावाचं नातं आहे. सेनापती काय म्हणत आहेत? खरं आहे की खोटं? अरे असं खरं बोलणार नाही. जे असेल ते स्पष्ट म्हणावं ना त्याला सांग. जय, काय आहे ते स्पष्ट बोल. दादा, जे मी सांगतोय तेच खरं आहे. तिचं आणि माझं बहीण भावाचं नातं आहे. काय आराम करा, बहीण भावाच्या नात्याला कलंक लावू नकोस. समजलं? काय असेल ते खरं बोल. काय आराम करा, खोटं बोलत आहे. जय, जय काय ते करत नाही आहे? दादा, खरं आहे. अरे तिचं आणि माझं बहीण भावाचं नातं आहे. असं
आहे ते सांग पटकन. अरे बाबा तो खरं आहे, तो सांगतोय का? काय होतंय तुला? गेल्या गप्प तुला काय आहे ते खरं सांग. तिच्याने माझं बहीण भावाचं नातं आहे. नाही, अरे राजकुमार विजय हा रामपूर असं खरं बोलणार नाही. त्याला सांग हंटाटच्चा आम्ही पाहिल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही. अजून सुद्धा वेळ गेली नाही. खरं सांग काय आहे ते. खरं सांग आराम करा. तिच्याने माझं बहीण भावाचं नातं आहे. काय रामपुरा कोणत्या मुळात आहेस? अपराध काय झाला दैवाने हा खेळ केला. अपराध काय झाला दैवाने हा खेळ केला. विनंती ही माझी आज सांगना. विनंती ही माझी आज सांगना. अपराध काय झाला दैवाने हा खेळ केला. अपराध काय झाला दैवाने हा खेळ केला. विनंती ही माझी आज सांगना. विनंती ही माझी आज सांगना. हिचा समाचार घ्या. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं ठरेल. होय सेनापती. होय राजकुमारी अति समोरे. तुमचे दोघांचे कोणते नाते आहे हे मला खरं खरं सांग. अरे दादा, माझं आणि जय दादाचं तर बहीण भावाचं नातं आहे, जसं की तुझं आणि माझं बहीण भावाचं नातं आहे. नाही राजकन्या, खोटं बोलत आहेस. जसं तुझ्या भावाचा दहन केलेला आहे ते पाहून काय ते खरंच सांग. मी खरंच सांगत आहे, माझं आणि जय दादाचं बहीण भावाचं नातं आहे. नाही, बहीण भावाच्या नात्याला कलंक लावू नको, समजलं. नशिबाचा खेळ हा कसा चाल रे. नशिबाचा खेळ हा कसा चाल रे. प्रीत वेरे दोन पक्षी तू झाल रे. प्रीत वेरे दोन पक्षी तू झाल रे.
नाही. सेनापती काय निर्णय आहे ते तुम्हीच द्या. होय, आणि आपली बहीण राजकन्या याला आपल्या राज्याच्या आतमध्ये नेवर आमदार कोठडीमध्ये डांबून ठेवा तिला. ठीक आहे सेनापती. आणि तिला अन्न वाचून काही सुद्धा द्यायचं नाही. मी काय म्हणतो माहिती काय, मग डाल भात याचं आलेलं काय? अरे काय सांगितलं मी? अन्न काहीच द्यायचं नाही. राजसेवक सेनापती काय ते सांगत आहे ते तुम्ही योग्य रीतीने पार पडा. जा घेऊन दिला. जा बघ. राजसेवक जा पटकन. जा घेऊन म्हटलं. मी काय म्हणतो माहिती काय, हे बघ, हे बघ, अन्न पाणी पण नको, डाल भात पण नको, आई वडापाव दे का वडापाव. काय सांगितलं मी? तिला अन्न वाचून काही द्यायचं नाही. घेऊन जा तिला. जा लवकर. टाइमपास करू नका. आणि राजकुमार विजय या आराम करायला आपल्या राज्याच्या बाहेर कडे पार करायला. ठीक आहे सेनापती. आणि आराधनाचा पुन्हा तोड आपल्याला दिसला नाही पाहिजे. राजकुमारी घेऊन जा म्हटलेला. राजसेवक सेनापती जे बोलतायत ते लवकर करा. घेऊन जा. तुला सांगितलं एकदा पडत नाही का? जा, जा, जा. लवकर कर. जा, लवकर नाही. चला, लवकर कामगिरीला लागा. लवकर कामगिरीला लागा. जा लवकर. राजकुमार विजय आपण पण रंगमाळी जाऊन विश्रांती घ्या. ठीक आहे. तोपर्यंत आम्ही या राजभर फेरफटका मारून येतो. ठीक आहे. कशी हाती आपली? होय. चला माझ्या मनासारखं माझ्या मार्गातून एक कटा दूर झालेला आहे. माझी पट्टराणी अंधार कोठडीमध्ये डांबून आहे. आता राहिला तो राजकुमार विजय. त्याचा पण फारसा कटकणच फारसा वेळ लागणार नाही. जातो पण त्या हरामखोराचा काटा काढून राज्य कमवतो. सोंटी वाचून काकला गायब. रामकर या राजाची नीलसातवी पाहता. अरे तुम किस खेत की मुली हो? हम है किसका? ये खेत का हम शेर है तो तुम किस खेत की मुली हो? काहीच हरकत नाही. जातो आणि त्या हरामखोराचा समाचार घेतो.
आपण सांगितल्याप्रमाणे त्या हरामखोराला आपण राज्याच्या बाहेर टाकलेलं आहे. आपली बहीण राजकन्या अंधार कोठडीमध्ये आहे आणि आता या राजाची जबाबदारी तुझ्यावरती आहे. राजकुमार विजय, तुझं काय मत आहे? सेनापती, आपण जे बोलाल तेच करणार मी. होय, परंतु राजकुमार विजय, हे राज्य सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. होय सेनापती. त्यासाठी आपलं शरीर आणि मनाची विचारशक्ती बनकट झाली पाहिजे. सेनापती, तुम्ही जे सांगाल तेच मी करणार. होय, आता या राजाची प्रजा आपल्याला सुजलाम सुफलाम करायची असेल तर तुम्हाला आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. होय, बोलताय ते योग्य आहे. होय राजकुमार अमित, आम्ही राजदरबारामध्ये फेरफटका मारत असताना एका भयंकर अरण्यामध्ये अंबिके मातेच्या मंदिरात जाऊन आलो. त्या अंबे मातेचं दर्शन घेतलं आणि त्या पुजारीनं सांगितलं. काय सांगितलं? होय राजकुमार विजय, त्या पुजाऱ्यानं सांगितलं, जर काही आंबे मातेचा प्रसाद कोण खाईल तर त्याचा राज्य कारभार, त्याची प्रजा, त्याची धनसंपत्ती आणि सर्व प्रजा सुजलाम सुफलाम होईल असे अमृतवाण्य त्या आंबे मातेची प्रसाद आहे. बघ सेनापती, तो प्रसाद मला देवा. होय, आपला राज्य कारभार आणि प्रजा सांभाळण्यासाठी त्या आंबे मातेचा मी प्रसाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा घ्या, हा घ्या. सेनापती, किती गोड प्रसाद आहे. अजून मिळेल का थोडा मला? होय, आपली प्रजा सुजलाम सुफलाम होण्यासाठी, धनसंपत्ती भरभरून होण्यासाठी, हे राज्य कारभार सांभाळण्यासाठी, तुम्हाला बनकट होण्यासाठी अजून प्रसाद आणला आहे. हा घ्या. सेनापती, मला कसं तरी होत आहे. प्रसादामध्ये काय दिलात तुम्ही? काय? अरे खरा पाणी आणलं आहे. तर विजय, अरे तुला राज्याभिषेक सांभाळा
प्रजा सांभाळ, राज्य कारभार सांभाळ, तर पाणी 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 पाहिजे. अरे आराम करा ना, 20 वर्षाची मेहनत फुकट जाऊ काय नाही, समजलं? जा आणि वर स्वर्गाचा राज्याभिषेक सांभाळ. जा म्हटलं ना, स्वर्गाचा वर बस झालं माझ्या मनासारखं. आता या राजाचा राजा हा फक्त सेनापती, तिला कामाची एकदा पट्ट राणी केली की या राजाची राणी होणार आणि राजाचा राजा होणार. गणेश चौगले यांच्याकडून, गाव उसळकर यांच्याकडून या नमनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच त्याचे श्रीराम प्रभू नमन नाट्य मंडळ शतशः ऋणी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे हिला पारा जागता ठेव, बोकडाची वेळ झाली. आज या राज दरबारी आपण सगळे आनंदी आनंद राजकन्या आमदार क्वार्टर मध्ये व्यवस्थित आहे ना? व्यवस्थित. तिला घेऊन या आणि लग्नाची तयारी करा. होय अरे लक्षण लग्न झालं लग्नाची कोण? चिरंजीव प्रथमेश. होय का? अरे मग घेऊन ये म्हटलं ना. जा भाऊ, जातो. अप्पा अप्पा राजकन्या आनंदित आहे. होय तर माझं असं म्हणणं राजसर, काय म्हणणं, आज आपल्या चिरंजीव आहेत आणि चौका आहेत, त्यांचं मी एखादं नाव घेऊ का आपल्या समोर? घेताय काय? होय चालेल का आपल्याला? हवेल हवेल. चिरंजीव दादा प्रथमेश चालेल? अप्पा 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 ऐका तर मंडळी, शिवाजींसारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी. शिवाजींसारखा पुत्र धन्य जिजाऊंची कुशी. आज आपल्या चिरंजीव प्रथमेश चौका दर्शना यांचं आज नाव घेतो आपल्या मंडळींसमोर त्यांच्या शुभविवाहाच्या दिवशी. शुभविवाहाच्या दिवशी. अप्पा ठीक आहे. होय करा तयारी, लग्नाची तयारी करा. माझ्या काय जीव काढतोय? पुढे ढकलू माणूस टाकून देऊ काय? सुकला पापड अरे करा तयारी म्हटलं ना. लग्नाला तयार आहे काय? अरे नाही मला तयारी करा. इथे तयार करू काय?
काय करू अहो, एवढं राजवाडा भाव दिला, याला पटवली नाही पटवली नाही मी सांगते माझ्या आईला. काय? फक्त माझ्या बरोबर होती. याला कशी बोलवते, डालके टाकून याला. खिशात तुम्हाला माहिती आहे. हल्ली मी मावशी नाही हवालदार आहे, इथं नाव घ्या पाठवून आता मी काय म्हणतो माहिती आहे काय? तुम्हाला पाठवायचे ना चांगलं तयार करायचे मग मी म्हणून तसं म्हणायचं. ठीक आहे. अहो तुमच्या कृपेने तुमच्या कृपेने आमच्या कृपेने आणि आमच्या कृपेने मी बघा कसं म्हणते तुमच्या कृपेने तुमच्या कृपेने आणि आमच्या कृपेने आणि आमच्या कृपेने माझ्याकडे माझ्याकडे आणि मी जेव्हा म्हणेन आणि मी जेव्हा म्हणेन सांगते ना तसं वाटलं गेलं नाही. अरे तू काय म्हणालास मी जसं म्हणेन तसं म्हणायचं मग तसंच म्हणत आहे ना. गाडव हात म्हणतात असलं काय ऐका पुढचं ऐका मी काय म्हणतो जे मी म्हणेन ना त्याचं डबल करून सांगा. एक म्हणलं की ठीक आहे. हा का मी काय म्हटलं तुमच्या कृपेने तुमच्या कृपेने आमच्या कृपेने आमच्या कृपेने माझ्याकडे 1 एकर बंगला आहे. 1 एकर बंगला आहे. आता डबल करून सांगायचं होय हा म्हणा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा. आमच्याकडे 2 एकर बंगला आहे. एक नंबर एक नंबर. पुढाली. होय होय तुमच्या कृपेने तुमच्या कृपेने माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. 8 एकर जमीन आहे. अरे वा वा देऊ पुढाली. होय होय तुमच्या कृपेने तुमच्या कृपेने आमच्या कृपेने आमच्या कृपेने माझ्याकडे एक बाप आहे. इकडे अरे तुझा बाप आहे तो माझा बाप तुझा मला जोरात नाही ना. मग करा लग्नाची तयारी. करू लग्नाची तयारी? होय. कोणती रे? अरे लग्नाआधी काय केलं जातं? हळद लावतो. आहे ना? मी हळद लावतोय तुला. हळद लावतो. जेवण उभं इकडे. म्हणून मी जरा खाण्याचं मिक्स आहे हा म्हणून काय खाणं आणि हळद मिक्स आहे गाणी मिक्स आहे म्हणून तू पैसे तू काय फोन घेतला मारू दे तुझे माझा दे चुक्या काजूची ताडामाडाच्या ताडामाडाच्या हिरव्या पाती ताडामाडाच्या हिरव्या पाती हा ताडामाडाच्या हिरव्या पाती ताडामाडाच्या हिरव्या पाती आमचा नवरा लय आवरा मेला पत्रवल्यासाठी काया नवरा आवरा पत्रवल्यासाठी काय म्हणालात? साठी नाही साठी काय म्हणतात? काय म्हणतात? टाकी ना पुण्याचं गाव आहे पुण्याचं गाव आहे पत्रवल्या टाकी हा, टाकी असं म्हणा. हा पुढं उडल पाखरू उडत जाय उडल पाखरू उडत जाय नवरदेव पण जाय कमी नाही काय म्हणले? येऊन ये.
मंगलाष्टी मला मंगलाष्टी आरती काय झालं? सेनापती काय चाललंय तुमचं? अरे काय सांगितलं तुम्हाला? या हजार मुलांची तोड मला पाहायची नाही का? मग अरे काही सरकार नाही अशा निमित्त सरकार युद्धाची तयारी. कसा निशाणा मारायचा आहे तुम्हाला काय समजणार? अशा हिंमत तर काय युद्धाची तयारी. अरे सेनापती बोललो होतो ना आम्ही जिवंत असेपर्यंत हे राज्य काय ही गादी मिळू शकत नाही. वाटत रे धन्यवाद रे शिको तुम्ही